फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. खेळ मांडला, खेळ मांडला. यश बोलवलंस? अरे एसपी चाललास कुठे? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, बस ना. अरे मग बोल ना यश. एसपी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, पण कळत नाही मी तुला ते कसं सांगू यार. ऍक्च्युली मी तुझ्याशिवाय ही गोष्ट कोणाशी शेअर पण नाही करू शकत. खरं तर मी तुला हे सांगायलाही नकोय, पण जर का मी ही गोष्ट कोणाशी शेअर नाही केली एसपी तर मी वेडा होईन. वेडा. अरे बापरे, नाही, नॉर्मल यशला सांभाळणं मला एवढं अवघड जात आहे. वेडे यशला सांभाळता सांभाळता मलाच वेड लागेल. त्यापेक्षा बोल. एसपी आय एम सिरियस यार. अरे मग त्यात नवीन काय? मला सांग, तू कधी सिरियस नसतोस. आता तुझं नवीन लग्न झालंय, तू कसा उत्साहात नाचला पाहिजे. तेच तर मला सांगायचंय तुला एसपी. नवीन लग्न झालंय माझं, पण तू एसपी लेखा आणि मी आणि लेखा एसपी आम्ही दोघंही एकमेकाच्या अजून जवळ आलेलो नाही आहोत. काय? अरे पण का? कारण तिलाच ते नकोय. मला ती तिच्या जवळ येऊ देत नाही. आय कांट बिलीव्ह दिस यश. मी खरं ते सांगतो एसपी. ती इतर वेळी तर नॉर्मल असते, पण जेव्हा मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तेव्हा ती माझ्याकडे असं बघते जसं की मी कोणीतरी परका आहे. तिच्या नजरेत जेव्हा मी तो तिरस्कार माझ्यासाठी बघतो, तो माझ्यासाठी जीवघेणा असतो. तिची नजर मला सतत हॉन्ट करत असते. नाही पण यश, ह्या सगळ्या मागचं कारण तू तिला विचारलंयस का? विचारलं मी तिला. मग ती काय बोलली? आणि मग काय? शांत झाले की मानसिकरित्या तयार नाहीये असं सांगून मी वेळ मारून नेते. बरं, ते सगळं जाऊ दे. ताई, तू इथे मला काहीतरी महत्वाचं सांगायचं म्हणून बोलवलं होतंस आणि आता तू काहीच बोलत नाहीयेस. काय झालं? काय बोलू? आता तू एवढं सगळं सांगितल्यानंतर तुला सांगू की नको हाच प्रश्न पडलाय मला. का? काही प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम तर झालेलाच आहे ग, पण तुला हे सगळं सांगून तुझ्या डोक्याचा ताप मला आणखीन वाढवायचा नाही लेखा. मला सवय झाली या सगळ्याची ताई. लहानपणापासून एकही दिवस टेन्शन शिवाय गेला नाही. आता काही वाटे नसत झालं. तू बोल. तू गेल्यानंतर SP येऊन गेला 1-2दा इकडे. का? कशासाठी? कशाला ते माहिती नाही. अगदी सहजाला असं नाटक करत होता, पण माझ्याकडनं तुझ्याबद्दल सगळी माहिती काढून घ्यायची होती त्याला. ताई, तू त्याला काही सांगितलं नाहीस ना? नाही, काही सांगितलं नाही. पण तुम्ही दोघं मला हेच काय सांगताय? दोघं म्हणजे कोण? तू आणि साहिल. साहिल पण त्याला काही सांगू नको असं सांगून गेलाय मला. साहिल? म्हणजे साहिल आणि SP? हो, त्या दोघांची भेट झाली. SPला घरात घेऊ नको, त्याला काही सांगू नको असं साहिल सांगून गेलाय. याचा अर्थ
कदाचित साहिलने एसपीला. ताई, ते दोघं जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय बोलणं झालं तुम्हाला नीट आठवून सांग. अगं काही बोलणंच झालं नाही. म्हणजे मी त्या दोघांना काही बोलूच दिलं नाही. एसपी जायला निघाला आणि तेवढ्यात साहिल आला. दोघांनी एकमेकांना हाय बाय केलं आणि नंतर मग एसपी निघून गेला. तसं नाही ताई, तू नीट आठवून सांग, त्यांच्यामध्ये काहीच बोलणं झालं नाही का? अगं खरंच तसं काही बोलणं झालंच नाही त्यांच्यामध्ये. म्हणजे साहिल तर काही बोलला नाही त्याच्याशी. हां, एसपीने जाताना स्वतःचं नाव सांगितलं, पण मला नक्की नाव आठवत नाहीये त्याचं. समीर पंडित नाव सांगितलं. हो, हेच नाव सांगितलं त्यांनी. याचा अर्थ साहिलने एसपीला ओळखलाय आणि म्हणूनच त्याला काही सांगू नको असं तो म्हणाला. समीर म्हणजे तो ज्याने तुम्हाला लहानपणी पळून जायला मदत केली, तो समीर? हो. सगळं खरं याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. हो एसपी, मी तुला खरं ते सांगतोय, ती इथे आलेली आहे. खरंच लेखा इथे आली आहे? हो बाबा. आणि यश, हे तू मला आत्ता सांगतोयस? एसपी, तिचं येणं एकदम अचानक. यश, मला एक महत्वाचं काम आठवलं. अरे मी ते अर्धवटच सोडून आलो. मी आलोच. हा काय एसपी, मी तुला विश्वासात घेऊन एवढं सगळं सांगतोय आणि तू. यश, लगेच आलो मी. एसपी, मला वाटलं होतं की तू माझी मदत करशील. हो, अरे मी मदत करेन ना. मी काय पळून जातोय का यश? पण अरे ऑफिसचं कामही महत्वाचं आहे ना, ते करून मी लगेच आलो. हा म्हणजे गेले काही दिवस माझ्या मनात जी शंका येत होती ती खरी ठरली. ती स्वप्न, दुर्गाताईचे ते उडवाउडवीची उत्तरं देणं, सगळ्याचा हळूहळू अर्थ लागतोय. ही लेखा म्हणजे माझी लेखा तर नाही. लेखाचं यशशी लग्न होऊन ती त्याच्या घरी जाते, यश राजीव सरनाईकांची बायको म्हणून. लेखा सरनाईकांची सून होते. ही लेखा आणि ते सरनाईक पुन्हा समोरासमोर, आणि एक एक प्रकार सुरू होतो. त्याच्या काकाला घाबरून ती पळून जाते. उदय काका. का? लहानपणीच्या आठवणी तिला अजूनही छळतात म्हणून? ताई, मला लेखाचा फोटो बघायला मिळेल का लहानपणीचा? मी आणि लेखा, एसपी, आम्ही दोघंही एकमेकाच्या अजून जवळ आलेलो नाही आहोत. काय? अरे पण का? कारण तिलाच ते नकोय. या लेखालाही लहान भाऊ आहे. हे तेच डोळे, त्याचे डोळे असेच होते, साहिल सारखे. पण मग ही दुर्गाताई कोण? तिने या दोघांना लहानपणीपासून आश्रय तर दिला नसेल. नक्की सांगता येणार नाही, पण ही माझीच लेखा तर नसेल ना? हो, ही माझीच लेखा आहे. माझी लेखा मला परत मिळाली.
माझी लेखा मला परत मिळाली आणि या फोटोला तडा गेला. हॅलो SP सर. अरे मला बघून तुम्ही एवढे दचकलात का? तू इथे परत का आली आहेस? तुझी हिम्मत कशी झाली ते परत येण्याची? तुझी लायकी नाहीये ऑफिसमध्ये वळून पाहण्याची सुद्धा. आणि किती निर्लज्ज असशील ना तू. म्हणजे आम्ही तुला इथून हकलवून दिलं तरी सुद्धा तू परत आलीस. हे बघ, ऑफिसमध्ये ना कोणाला तुझी गरज नाहीये. सो गेट आउट फ्रॉम हिअर. अहो किती ओरडताय तुम्ही? एवढं ओरडणं तब्येतीसाठी चांगलं नाहीये. काय होईल माहितीये का? तुमचा BP हाय होईल. सो जस्ट चिल. आणि एनिवेज मी इथे तुम्हाला भेटायला नाही आलीये. मी यश सरांशी फोनवर बोलली आणि त्यांनीच मला इथे भेटायला बोलवलंय. नाही तो होणारच तयार तुला भेटायला. कारण कसं आहे ना, यश एक डिग्निफाईड माणूस आहे. तुझ्यासारखा चीप नाहीये तो. त्यामुळे समोरचा त्याच्याशी कितीही वाईट वागला ना तरी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं इतके पेशन्स आहेत त्याच्यात. पण याचा अर्थ हा होत नाही की तो तुला परत ह्या कंपनीत घेईल. काही झालं ना तरी यश तुला परत ह्या कंपनीत नाही घेणार. लेट्स सी. वेळ आली की ते कळेलच ना. नीता, तुला यश सरांनी केबिन मध्ये बोलवलंय. आलेच. नीट घेण्याचा प्रश्नच येत नाही. सर पण मी माफी मागायला तयार आहे ना. मी सगळ्या स्टाफ समोर उभं राहून माफी मागायला तयार आहे. मला एक संधी द्या. नो नीड नीता, नो नीड. याची काही एक गरज नाहीये. यू कॅन गो नाव. जाऊ शकतेस तू. सर याआधी सुद्धा कंपनीतनं काही लोकांना काढून टाकलेलं आहे. पण पुन्हा त्या लोकांना कंपनीत घेतलंय. तर मग मला का नाही? मला माहिती नाही तू कोणाबद्दल बोलतेस. And I don't think I need to give you any explanation for that. तरी तुझ्या माहिती करता मी तुला पुन्हा एकदा सांगतो. या कंपनीने लेखाला काढलं नव्हतं, तर लेखा स्वतः जॉब सोडून गेली होती आणि जाता जाता आपल्या कंपनीला लाखोंचा फायदा करून गेली होती. सर मग मी कंपनीसाठी काहीच केलं नाहीये का? केलंस तर नीता, भरपूर काय काय केलंस तू. आपण ज्या कंपनीत काम करतो त्याच कंपनीला बदनाम करायचा प्रयत्न केलास तू. फोटोज मीडियामध्ये देऊन तुला आपल्या कंपनीला बदनाम करायचा प्लॅन होता. भरपूर काय काय केलंयस नाही का नीता? हे कृत्य ना तुझं अतिशय खालच्या दर्जाचं होतं. त्यामुळे मला आता असं वाटतंय की तू इकडनं निघून जावस. सर प्लीज. सर मी हात जोडते. सर मला नोकरीची गरज आहे. प्लीज मला कामावर ठेवून घ्या सर. सर प्लीज. नीता बघ, मी सध्या घाईत आहे. आपण या विषयावरती नंतर कधीतरी बोलू. ओके? हॅलो SP, झालं तुझं काम? हां, आपल्याला निघायचं ना? ओके. हो.
आलं. सॉरी नीता, मी सध्या तुझ्यासाठी काही करू शकत नाही. यू कॅन लिव्ह नाव. हॅलो. नमस्कार साहेब, ओळखलत का? मोठा माणूस झालास बाबा तू आता. मनाला पाहिजे तेव्हा सुट्ट्या घेतोस, मला विचारत नाहीस, मला सांगायची तसदी सुद्धा घेत नाहीस, वर माझे फोन अवॉइड करतोयस. नाही साहेब, तसं काही नाहीये. अरे नाही कसं बाबा, तसंच झालंय. तू खरंच मोठा झालायस आता. साहेब आम्ही कसले मोठे? मोठे तर तुम्ही आहात. आणि साहेब काय झालं, माझी परीक्षा आहे ना, त्यामुळे तुम्हाला न सांगता जावं लागलं. पण वरुण साहेबांची मी परमिशन घेतलीये. वरुण सरांची? मला फोनही करता येत नाही तुला? सॉरी साहेब, चुकलं. चुकलो. काम करायचंय ना तुला? हो साहेब. हा, माझ्या सुट्ट्या भाजल्या. या परत इकडे. इलेक्शन तोंडावर ते भरपूर काम आहेत, ताबडतोब निघून ये इकडे. आणि आत्ता आला नाहीस तर परत इकडे येण्याची गरज नाही किंवा मला फोन करण्याची गरज नाही. समजलं? साहेब